भारतातील स्वयंसेवी संस्था महासंघाच्या वतीने सामाजिक समता या विषयावरील राष्ट्रीय परिसंवाद तसेच राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रम नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन प्रेस हॉल या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पठाण सर हे होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर संजय कांबळे यांनी तर सूत्रसंचालन डॉक्टर मनीष देओ यांनी केले। या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघाचे केंद्रीय संघटक प्राध्यापक गोरख साठे सर यांनी यशस्वीरित्या केले। यावेळी देशभरातील 30 पुरस्कारार्थींना नामदार आठवले यांच्या शुभ हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। बाबासाहेबांचे सामाजिक समतेचा विचार देशभर पसरला पाहिजे व संविधानाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध असले पाहिजे। तसेच फुले शाहू आंबेडकर यांचा विचार घेऊन कार्यरत असणारे प्राध्यापक गोरख साठे हा तळमळीचा सच्चा कार्यकर्ता असून समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन करत साठे यांच्या कार्याचे कौतुक केले। यावेळी काश्मीर येथून आलेले अमित मल्होत्रा तसेच पुरंदर येथील रिपब्लिकन पक्षाचे नेते पंकज दिवार यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला। तर अकलूज येथील राजीव बनकर यांना महात्मा फुले जीवन गौरव पुरस्कार व श्रीमती मायाताई बायडाबाई अंधारे यांच्या लोककलेच्या गौरवाच्या सन्मानार्थ त्यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ जीवन गौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला। महाराष्ट्र सदनच्या प्रेस हॉलमधील सकाळच्या सकाळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। शेवटी राष्ट्रगीताने हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला।